FM 101.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही आपण आमच्या प्रसारणाचा आनंद घेऊ शकता. सकाळचे 10:31 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम थेट संवाद. श्रोतेहो नमस्कार. थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया हिंदी महासागरीय क्षेत्रात भारतीय नौसेना याविषयी भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांची भावेश ब्राह्मणकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते शैलेश माळोदे यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा पूर्वार्ध. श्रोतेहो नमस्कार. FM 101.4 आकाशवाणी नाशिक आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती मी शैलेश माळोदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो थेट संवाद या कार्यक्रमात. थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपण भारतामध्ये नव्हे तर जगाच्या एकंदर पटलावरती आपला स्वतःची नाममुद्रा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वांना आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी थेट संवाद साधत असतो, बोलत असतो आणि त्यांच्याकडून जाणून घेत असतो त्यांचे अनुभव आणि त्या अनुभवातून आपणही शिकत असतो, आपले अनुभव एनरिच करत असतो. या सर्व गोष्टी थेट संवाद कार्यक्रमात आपण अनुभवलेल्या आहेत आणि आज आपण मुख्य म्हणजे दर्यावरती पण असणं म्हणजे काय, मॅरिटाईम पॉवर म्हणजे काय, या सगळ्याचा प्रत्यक्ष 4 दशकांचा अनुभव आपल्या गाठीशी असलेल्या आणि तोही समृद्ध अनुभव गाठीशी असलेल्या एका व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलेलं आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या भारतीय नौसेनेचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे सर यांना. सुनील भोकरे यांनी 4 दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय नौसेनेमध्ये आपली करिअर घडवलेली आहे आणि त्यात त्यांनी महत्वाची पदं आणि महत्वाच्या कमांड्स भूषवलेल्या आहेत. त्यात भारताच्या न्यूक्लिअर कमांडचाही समावेश आहे. नेव्हल सबमरीनच्या संदर्भामध्ये, पाणबुड्यांच्या संदर्भात देखील त्यांचा व्यापक अनुभव आहे. एवढंच नाही तर आज या घडीला जरी सर निवृत्त असले तरी या संदर्भातलं त्यांचं चिंतन, अभ्यास, अध्ययन तर चालू आहेच, परंतु त्याबरोबरच त्यांचं अध्यापनही सुरू आहे. IIT चेन्नईला ते ॲडजंक्ट प्रोफेसर म्हणून मेटलर्जी डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम देखील सायमल्टेनियसली करत आहेत. निवृत्त झाल्यावर देखील त्यांच्यातली ही प्रचंड ऊर्जा मला नक्की वाटतं की आपल्या या ऑडिओ एनर्जी मार्फत, ऑडिओ सिग्नल्स मार्फत आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. आणि म्हणूनच आज आपण सरांना जेव्हा आमंत्रित केलेलं आहे ते एका खास विषयाच्या अनुषंगाने, आणि तो विषय आहे आपला भारताला लाभलेला किंवा जगामध्ये कुठलाही समुद्र एखाद्या देशाच्या नावाने ओळखला जात नाही तर तो म्हणजे इंडियन ओशन रिजन, हिंदी महासागर ज्याला आपण म्हणतो. त्या हिंदी महासागरामध्ये भारत आहे आणि भारतापुढे या सागरी एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने, संरक्षणाच्या दृष्टीने देखील अनेक प्रकारची आव्हानं उभी राहिलेली आहे आणि भारत जो महासत्ता बनण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी या आव्हानांना तोंड देत त्यावर मात करत लीडरशिप एस्टॅब्लिश करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच या संदर्भात भारताची काय भूमिका राहिलेली आहे, भारताने या संदर्भात काय काय प्रयत्न केलेले आहेत आणि एकंदर या क्षेत्रामध्ये भारताचं स्थान नक्की कसं आहे आणि त्यासाठी नौसेना कशी प्रयत्नरत आहे या संदर्भातली इत्थंभूत माहिती आज आपण सरांकडून प्राप्त करणार आहोत. आणि माझ्याबरोबर माझ्या या स्टुडिओमधले सहकारी आहेत भावेश ब्राह्मणकर. ते पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहेत. त्याचबरोबर ते संरक्षण विषयक धोरणांच्या संदर्भात PhD देखील करतायत आणि त्याचे ते अभ्यासक देखील आहेत. तर भावेश आणि मी असे दोघं मिळून सरांशी संवाद साधणार आहोत या थेट संवाद कार्यक्रमात. सर, तुम्ही जो तुमच्या रिटायरमेंट नंतरच्या देखील बिझी शेड्यूलमधून जो वेळ दिलेला आहे आकाशवाणीसाठी सर्व श्रोत्यांसाठी, त्याबद्दल पहिले मी तुमचे आभार मानतो आणि तुमचं स्वागत करतो आकाशवाणीच्या स्टुडिओत. धन्यवाद मला तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. कारण की रिटायरमेंट नंतर जवळजवळ 2 वर्ष नाशिकमध्ये ऑलरेडी सेटल्ड आहे आणि ही अपॉर्च्युनिटी मिळाल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. आणि आपल्या प्रमुख विषयाबद्दल बोलायचं म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की आपली पृथ्वी किंवा आपला प्लॅनेट हा ब्लू प्लॅनेट म्हणून ओळखला जातो आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 70, 80 आणि 90% प्रिन्सिपल माहिती पाहिजे. म्हणजे जवळजवळ पृथ्वीचं 70% पोर्शन पाण्याने भरलेलं आहे आणि आपली जी लोकसंख्या आहे जगाची त्याची जवळजवळ 80% लोकसंख्या कोस्टल एरियामध्ये म्हणजे समुद्र तटापासून जवळजवळ 200 मैलापर्यंत कोस्टल एरियामध्ये राहते आणि
पूर्ण जगाचा जो व्यापार आहे 90% व्यापार समुद्री मार्गे जातो. त्यामुळे याला 70, 80 आणि 90% प्रिन्सिपल म्हणतात. आणि विशेष म्हणजे भारताचं जे समुद्राशी नातं आहे ते आत्ताचं नाहीये, ते प्री-वैदिक वेळापासून आहे. ते आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. असं नाही की आपण जे सी फेरर्स आहेत किंवा वॉरियर्स आहेत ते आता झालोय. हे आपण हजारो वर्षापासून आपण त्यात तज्ज्ञ होतो. म्हणजे एक वैदिक पुराणामध्ये जी म्हण आहे, उत्तरयंत समुद्रस्य, म्हणजे द लँड विच लाईज नॉर्थ ऑफ द सी. समुद्राच्या उत्तरेला जे लँड आहे ते भारत आहे, ते हिंदुस्थान आहे. हे आत्ताच नाहीये. आणि जसं तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये म्हणाले, आपला असा एक देश आहे ज्याच्या नावाने एक महासागर ओळखला जातो, हिंद महासागर, इंडियन ओशन. तर हे नाव आपण नाही दिलेलं आहे, हे जगाने आपल्या महासागराला नाव दिलेलं आहे. सर, याच मुद्द्यावर मला विचारायचं की इंडियन ओशन रिजन जो आहे, ज्याला आपण हिंद महासागर म्हणतो, भारताच्या दृष्टिकोनातून म्हणजे सर्वसामान्य भारतीय हा विचार करतात की इंडियन ओशन रिजनचा मला नेमका काय फायदा किंवा त्याचं स्ट्रॅटेजिक म्हणा किंवा सगळ्या स्वरूपाचं इम्पॉर्टन्स काय आहे, आपण त्याकडे कसं बघता? आपली जी लोकेशन आहे आपल्या देशाची, ही खूप स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. कारण की तुम्ही बघाल, जवळजवळ ह्या पाण्यातून वर्षाला जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त जहाज व्यापार करतात, ट्रेसपास करतात इथून. आणि त्यापैकी जवळजवळ 60,000 जहाजं वर्षाला स्ट्रेट ऑफ मलाकामधून जातात. आणि जवळजवळ 33% व्यापार ह्या याच्यातून जातो. जगातलं जे 66% तेल आहे ते ह्या एरियातनं जातं. जगातले जे मॅक्सिमम ऑइल कन्झ्युमर्स आहेत, चायना, जपान, इंडिया, त्यांचा सगळ्यांचा मार्ग इथून होतो. आणि जे चोक पॉइंट्स म्हणतो आपण त्याला, स्ट्रेट ऑफ हर्मुज, बॅबल मेंडब, मलाका स्ट्रेट्स, हे सगळे आपल्या एरियात लोकेटेड आहे. त्यामुळे जगामध्ये आपल्या देशाचं फार महत्व आहे. आणि हे सगळं इतर जगाला अतिशय चांगल्या तऱ्हे माहिती आहे. पूर्वी आपण व्यापार करायचो आणि हे सगळ्यांना कळालं की इथून जो आपले स्पायसेस जायचे, मसाले जे भारतातनं जायचे, ते समुद्री मार्गे जायचे. मग लोकांना कळालं की हे तर सोन्याचे अंडे देण्यावाली कोंबडी आहे. त्यामुळे पोर्चुगीज वगैरे सगळे दे व्हेंचर्ड आउट इन टू आवर कंट्री. आणि वास्को ड गामाने आपल्या देशात कदम ठेवला. आणि त्यानंतर ऍक्च्युली आपला डाऊनफॉल सुरू झाला. बिकॉज ही रिअलाइज्ड की वी आर ओनली गुड बिझनेसमॅन, वी वर नॉट गुड वॉरियर्स दॅट टाइम. आणि दॅट इज हाऊ इंडिया वॉज नोन. त्याआधी जगामध्ये श्रेष्ठ होतो आपण. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की पूर्वीच्या काळी पूर्ण जगाचा 27% GDP भारत कंट्रोल करायचा. आणि जसं आपण रूल झालो, आपल्याला जसे मुघल्स आले, ब्रिटिशर्स आले, फ्रेंच आले, डच आले, त्यावेळेला ज्यांनी आपल्याला सोडलं, त्यावेळेला जगामध्ये म्हणजे 90% आपली पॉप्युलेशन वॉज बिलो पॉवर्टी लाईन. त्यांनी ह्या अवस्थेत आपल्याला सोडलं. पण ते सगळं पास्ट आहे. आता तुम्ही बघाल आपला देश किती प्रोग्रेस करतोय. आपण वर्ल्डमध्ये जवळजवळ 5th स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी आहे. आपण पूर्ण जगाला आता कॉन्ट्रीब्यूट करतोय. दॅट्स वाय आपण आपलं पास्ट लक्षात ठेवायचं, बट वी हॅव टू प्रोग्रेस टू आवर फ्युचर. आणि त्यामध्ये हिंद महासागर इज प्लेईंग अ मेजर रोल. आपल्या सरकाराला ते आता कळालंय. त्यामुळे आपल्या देशामध्ये खूप इम्पॉर्टन्स दिलं जात आहे मॅरिटाईम पॉवरला. आणि ते म्हणतात ना, आधी आपण म्हणायचो लुक ईस्ट, आता आपण म्हणतो ऍक्ट ईस्ट. सागरमाला प्रोजेक्ट होतोय, सागर होतोय. म्हणजे उद्देश आहे काही वर्षानंतर पूर्ण हिंद महासागरांमध्ये हिंदुस्तान विल बी नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर. म्हणजे ह्या पाण्यामध्ये कोणाला जरी सिक्युरिटीची गरज असली तर आपला देश, आपली भारतीय नौसेना त्यासाठी सदैव सज्ज राहील. म्हणजे सर, तुम्ही जे म्हटलात त्याचं एका वाक्यात जर सार सांगायचं म्हटलं तर असं होईल का, पूर्ण जगाचा व्यापार आणि आर्थिक नाड्या ह्या भारताच्या जवळपास आहेत किंवा भारताच्या क्षेत्रात आहेत? अगदी खरं. कारण की मी जसं म्हटलं ना, इंडिया इज गोइंग टू बी अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर. म्हणजे व्यापार करण्यासाठी काय लागतं? फक्त पैसा नाही, त्यासाठी सिक्युरिटी लागते. जो आपल्याशी व्यापार करेल त्याला माहिती पाहिजे, माझे जहाज जर काय ह्या पाण्यातनं गेले ते सुरक्षित आहेत. जर का ह्या जहाजांना दुरुस्ती करायची आहे, हिंदुस्थान आपल्याला ते प्रोव्हाइड करेल, सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल, मेंटेनन्स फॅसिलिटी प्रोव्हाइड करेल. म्हणजे बिझनेस कॅन बी
फ्री ऑफ माइंड. त्यांना त्याची सगळ्यांना जाणीव आता येते. सर, मग आता हा सुरक्षेचा मुद्दा तुम्ही महत्वाचा आहे असं एस्टॅब्लिश केलेलंच आहे तुमच्या या सांगण्यामधून. तर सुरक्षा नेमकी कशा पद्धतीची? सुरक्षा फक्त एक समुद्री पॉवर म्हणून एस्टॅब्लिश करण्याची की कारण अजूनही ईस्टर्न इंडियन ओशनमध्ये समुद्री चाच्यांच्या गोष्टी घडतात आणि आता लेटेस्ट सुद्धा घडलेल्या आहेत. तर त्यांच्यापासून पण संरक्षण देण्याच्या कामी इंडियन नेव्हीने महत्वाची भूमिका बजावली. ह्या सगळ्या गोष्टी बघताना नवीन जे आव्हानं येत आहेत संरक्षणाच्या दृष्टीने, तुम्ही म्हणालात आर्थिक नाड्या यांच्याकडे कंट्रोल करण्याची क्षमता आहे, या महासागरावरती ज्याचा कंट्रोल असेल त्याच्या हातात त्या असतील. तर म्हणून भारताला इतर देशांची आव्हानं उभं राहत आहेत का, विशेषतः भारताचा परमनंट कॉम्पिटिटर चीन सारख्या देशाकडून? हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे. तर मी याचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप उत्तर देतो. जसं मी सांगितलं की पूर्ण जगाला कळालं की ह्या पाण्याचं किती महत्व आहे. आणि ज्या वेळेला आपण सिक्युरिटीचं बोलतो त्यावेळेला बरेच जण याचा फायदा सुद्धा घेतात. उदाहरण म्हणजे पायरेट्स. तुम्ही बघाल सोमालियन पायरेट्स ज्या वेळेला एक शिप हायजॅक करतात ते लोक ओव्हरनाईट श्रीमंत होऊन जातात. म्हणजे ते म्हणतात, आम्ही ज्यावेळेला समुद्रात असायचो त्यावेळेला त्यांच्या गोष्टी ऐकायचो की जर का एक जहाज हायजॅक केलं, ती जी हायजॅकची टीम आहे ते इतके श्रीमंत होतात की जाऊन त्यांच्या सर्वात सुंदर नटीशी लग्न करतात आणि दे एन्जॉय द रेस्ट ऑफ द लाईफ. पण व्यापाऱ्यांना याची भीती असते. जसं पायरसी अटॅक्स वाढले आणि भारतीय नौसेनाने कायमचं जहाज ठेवण्याचा निर्णय ज्यावेळेला घेतला भारतीय सरकारने, तसे मग आपण अँटी पायरसी पेट्रोल सुरू केले. आणि आपला एक देश असा आहे जो कोणता अलायन्सला नाही जॉईन झाला. वी आर ऑन आवर ओन फॉर अँटी पायरसी पेट्रोल. आणि मी गर्वाने सांगू शकतो की मी स्वतः 2 ते 3 अँटी पायरसी पेट्रोल केले आहेत आणि पायरट्सला अक्षरशः पकडलेलं आहे आम्ही. आणि ऍक्च्युली ऍज पर जिनेव्हा कन्व्हेन्शन्स आम्ही ऍक्शन घेतल्या आहेत. आणि सध्या तुम्ही आज वाचत असाल जसं आता हौतीजने अटॅक सुरू केलं रेड सी मधनं. आणि त्यासाठी ज्या वेळेला जर का व्यापारी जहाज घाबरलेत, पण भारतीय नौसेनाचे जहाज सगळीकडे प्रेझेंट आहेत. आणि तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये आपण किती जणांना मदत केलंय, किती जहाज सुरक्षित आणलेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण 17 पाकिस्तानी समुद्री व्यापाऱ्यांना सुद्धा वाचवलंय आणि त्यांच्या देशाला आपण परत केलंय. जग आता हे ओळखतं आहे. दे आर रिअलायझिंग दॅट इंडिया इज अ रेकॉग्नाइज्ड मॅरिटाईम पॉवर आणि ते आपल्यावरती आता विश्वास ठेवत आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या वेळेला आम्ही मर्चंट जहाजांशी इंटरॅक्ट करतो ते म्हणतात विथ प्राईड देसे की आम्हाला फार गर्व आहे की भारतीय नौसेनाचे जहाज आम्हाला एस्कॉर्ट करतायत. सो दॅट इज वर्ल्ड रेकग्नायझिंग अस ॲज अ मॅरिटाईम पॉवर. मग याच्यामुळे जेव्हा एखादी पॉवर उदयाला येते तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे स्पर्धक आणि कॉम्पिटिटर पण उदयाला येतात. अगदी खरं. तुम्ही बघा ना, आता आपण जे म्हणतो ना स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, म्हणजे चायनाला आपल्या अवतीभोवती भरपूर बेसेस बनवायचे आहेत. कारण की चायनाचं जे मेजर ऑइल इम्पोर्ट आहे त्याची नर्व आपल्या हातात आहे. मलाक्का स्ट्रेटमधनं सगळं त्यांचं ऑइल जातं. नॉट ओनली ऑइल, ज्यावेळेला ते ऑइल किंवा रॉ मटेरियल ह्या जागेतनं जातं, त्यांचे जे फिनिश गुड्स आहेत जे जगाला ते एक्सपोर्ट करतात ते सुद्धा उलट्या दिशेने मलाक्का स्ट्रेटमधून हिंद महासागरातनं क्रिस क्रॉस करतात. आणि त्यांना त्याचं महत्व माहिती आहे. त्यामुळे चायनाने हंबनटोटा बंदर बांधलं, ते ग्वादारमध्ये पोर्ट त्यांनी बांधलं, मालेमध्ये ते पोर्ट बांधतायत, जिबुतीमध्ये त्यांनी खूप मोठं पोर्ट बांधलं. त्यांनी जिबुती सरकारला खूप मदत केली बंदर बांधण्यासाठी. सो दीज आर ऑल स्ट्रॅटेजीज सो दॅट त्यांना त्यांचं प्रेझेन्स ह्या हिंद महासागरात ठेवायचं नाहीये, जाणवून द्यायचं. त्यामुळे त्यांचे जे कॅरियर बॅटल ग्रुप्स त्या बनवतायत, त्यांनी एक एअरक्राफ्ट लॉन्च केली, दुसरी केली, आता तिसरी करतायत. काही दिवसानंतर डोंट बी सरप्राईज की ते त्यांचे कॅरियर बॅटल ग्रुप इंडियन ओशनमध्ये फ्रीली ऑपरेट करतायत. आणि त्या दृष्टीने आपल्याला आतापासूनच प्रोटेक्शन घ्यायचं आहे, स्टेप्स मेजर्स घ्यायचे आहेत, स्टेप्स टाकायचे आहेत आणि वी आर ऑलरेडी ऑन द वे टू इट. सर, आपण म्हटलात की चायना कशा पद्धतीने प्रयत्न करतोय, पण मग ॲज पर जिनिव्हा कन्व्हेन्शन असेल किंवा इंटरनॅशनल लॉज असतील तर मग भारतीय समुद्री हद्दीमध्ये ते इतका इंटरफिअर करू शकतात का आणि तसे त्यांना काही अधिकार मिळतात का? त्यांचे नेमके प्रयत्न कशा स्वरूपाचे आहेत? इंटरनॅशनल रेग्युलेशन्स सगळ्या देशांना खूप चांगले माहिती आहेत. फक्त त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे किंवा ते कसं वापरायचं ते प्रत्येक देशावरती अवलंबून असतं. नियमाप्रमाणे आपण जे म्हणतो ना टेरिटोरियल वॉटर्स, म्हणजे 12 मैल आपल्या कोस्टपासून ती आपली हद्द आहे. नंतर 24 नॉटिकल माइल्स इज कॉन्टिग्युअस झोन आणि त्यानंतर 200 मैल ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो. दीज आर इंटरनॅशनल मॅरिटाईम रूल्स लॉज. त्याप्रमाणे
200 मैलापर्यंत म्हणजे जहाज ट्रेसपास करू शकतात. इव्हन 24 माइल्स पर्यंत ते जाऊ शकतात. 12 नॉटिकल्स मध्ये जाण्यासाठी त्यांना आपल्या देशाची परवानगी घ्यावी लागते आणि ते घेतात. ट्रेस पासिंगसाठी, पीसफुल नॅव्हिगेशनसाठी कोणी ऑब्जेक्शन करत नाही. पण समजा आता दुसऱ्या देशाचे जहाज आले आणि त्यांना आपल्या 200 मैलच्या हद्दीमध्ये जर का मायनिंग करायची आहे किंवा तिथनं क्रूड ऑइल काढायचंय किंवा फिशिंग करायची, ते त्यांना परवानगी नाहीये. त्यांना आपल्या देशाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही जर का बऱ्याच वेळा विचार करत असाल, अरे आपलं बांगलादेश बरोबर एक छोटंसं बेट आहे, त्याच्यावर का वादविवाद चालू आहे, किंवा जे आपण सर क्रिक म्हणतो पाकिस्तानमध्ये, त्याचे वादविवाद अजून का नाही मिटत आहे? कारण की जर का एक बेट तिथे असलं, त्या बेटेच्या पासून परत 200 मैल पर्यंत आपली एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सुरू होतं. बरोबर. आणि ते म्हणजे इट विल अमाऊंट टू हजारो स्क्वेअर किलोमीटर एरिया, आणि त्याचा आपल्या ट्रेडवरती, आपल्या इकॉनॉमीवरती खूप फरक पडतो. त्यामुळे हे वादविवाद चालू असतात. आणि चायनाला त्याचं ते खूप माहिती आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असाल की त्यांचे फिशिंग बोट्स आपण पकडले आहेत किंवा आपण त्यांना चेक केलंय, कारण की बरेचसे जे चांगले मासे आहेत ते आपल्या हिंद महासागरात सापडतात. म्हणजे मी ज्या वेळेला स्वतः कोरियाला ज्या वेळेला व्हिजिट केलं आणि त्यांच्या डेलिगेशनमध्ये मी त्यांच्यावर इंटरॅक्ट करत होतो, ते तर हसत हसत म्हणाले की भारतीय समुद्रामध्ये, हिंद महासागरामध्ये मासे दे डाय ऑफ ओल्ड एज. म्हणजे आपण फिशिंग इतकं कमी करतो, बरे त्यांच्या देशांमध्ये ते लोक मासे इतके खातात की काही स्पीसीज एक्सटिंक्ट होत आहेत. त्या मानाने आपण खूप, आपलं फिशिंग जे कम्युनिटी ती खूप कमी आहे, किंवा त्यामध्ये आपण मॉडर्नायझेशन खूप कमी झालंय. वेरॅज चायनीज, जॅपनीज शिप ज्या वेळेला बाहेर येतात ते हजारो मैल दूर जातात. ट्युना म्हणा किंवा सॅल्मन म्हणा, हे फेमस फिशेस ते पकडून प्रोसेस करून जोपर्यंत त्यांच्या स्वदेशी वरच होतं त्यावेळेला त्यांचे ते टिन फिश तयार असतं. चायना नोज इट. त्यामुळे अकॉर्डिंगली ते ऑपरेट करतात. जे ट्रॉलिंग शिप्स वेगवेगळ्या देशांद्वारे ऑपरेट केले जातात, चायनाची ट्रॉलिंग शिप आहे. एकेकाळी या ट्रॉलिंग शिप्सच्या संदर्भामध्ये नॉर्डिक कंट्रीज खूप फेमस होत्या, कारण तिकडे त्यांचं जगणं समुद्राशी निगडीत जास्त आणि खाणं वगैरे. आपल्याला प्रोटीनचा सोर्स म्हणून समुद्री खाद्य जे महत्वाचं आहे त्याकडे आपण भारत बघत नसलो तरी भारताची एकंदर लोकसंख्या लक्षात घेता अन्न सुरक्षेसाठी समुद्री रिसोर्सेस फार महत्वाचे आहेत. आणि मग त्या दृष्टीने देखील भारताला या हिंदी महासागराचं महत्व आहे. फक्त व्यापाराच्या दृष्टीने नाही तर न्यूट्रिशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील. तर या संदर्भात गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेले असतील आणि त्या अनुषंगाने नेव्ही त्याला कशी सपोर्ट करत राहिलेली आहे आतापर्यंत. जरी नेव्हीचा व्यापाराशी डायरेक्ट संबंध नसला, पण ऍज अ नेव्ही यू हॅव टू प्रोव्हाइड सिक्युरिटी टू आवर फिशरमॅन. आणि तुम्ही बघाल आपल्या देशाच्या ज्या प्रॉक्झिमिटी आहेत, जवळ बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, तर आपल्याला त्यांच्याशी नेहमी संबंध असतो. आणि सर्वात अवघड प्रश्न म्हणजे तुम्ही जर का बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान हे घेतले, ते लोक आपल्यासारखेच आहेत. त्यामुळे समुद्रामध्ये त्यांना आयडेंटिफाय करणं अतिशय अवघड काम आहे. तुम्ही आपल्या कोस्टगार्डला विचारा, तटरक्षकला विचारा, आपल्या सगळ्यांच्या फिशिंग बोटी सारख्या दिसतात, आपले फिशरमॅन सगळे एकसारखे दिसतात. त्यामुळे ते फ्रेंडली किंवा फो कोण आहे ते आयडेंटिफाय करणं खूप अवघड जातं आणि इट इज अ बिगर चॅलेंज. आणि आपलं कसं मॉडर्नायझेशन खूप कमी आहे, त्यामुळे ज्या वेळेला हजारोंनी फिशिंग बोट बाहेर जातात त्यामुळे तिथे नॅव्हिगेशन करणं किंवा हे करणं खूप अवघड जातं, जे दुसरे कंट्रीज इमॅजिन करू शकत नाही. कारण त्यांचं एक मेकॅनिक ट्रॉलर जाईल, तो जवळजवळ 100 दिवशी फिशिंग बोटचं एक काम करून येईल. दॅट इज व्हेअर वी आर लॅगिंग. आणि हळूहळू आता आपल्या सरकारला ते कळालं आहे आणि वी आर टेकिंग स्टेप्स टू दॅट. आणि नेव्ही इज प्रोव्हाइडिंग फुल सपोर्ट टू दॅट, इस्पेशली गिव्हिंग सेक्युरिटी टू आवर फिशरमॅन. आफ्टर दॅट 26/11 इन्सिडेंट नंतर ज्या मार्गाने कसाब आपल्या देशात आला होता त्यानंतर खूप रूल्स चेंज झालेत. आपण रिअलाइज केलं की आपल्यामध्ये खूप होल्स आहेत समुद्री मार्गाचे. आणि ते जे डिव्हिजन होतं की कोस्टगार्ड करेल, कोस्टगार्ड म्हणायचं नौसेना करेल, ते अगदी आता क्लिअरली आयडेंटिफाय झालंय. इनफॅक्ट आता तुम्हाला माहिती असेल, नॅशनल मॅरीटाईम सेक्युरिटी काउन्सिल NMSC एक नवीन डायरेक्टरेट तयार झालंय, विच इज हेडेड बाय वन रिटायर्ड व्हाईस ॲडमिरल ऑफ इंडियन नेव्ही. येस. आणि ते त्यामुळे सरकारने खूप स्टेप्स घेतलेत आणि त्याला इम्प्लिमेंट करायला हळूहळू वेळ लागतोय, पण होतंय काहीतरी. सर, तुम्ही आता उल्लेख केला मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा, आणि जे अतिरेकी होते ते समुद्रमार्गे चालले होते, त्यातून बरेच बदल झाले. त्यातूनच एक महत्वाचं सेंटर आपण एस्टॅब्लिश केलंय, ते म्हणजे इंडियन इन्फ्युजन सेंटर. तर ते सेंटर नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत ते आपण जरा सांगा. फ्युजन सेंटर जे आहे ना, ते
सगळ्यात मोठं पार्ट करतं मॅरिटाईम डोमेन अवेअरनेससाठी. कारण की आपल्या याच्यामध्ये हजारो जहाज जातात, मी जसं आधी सांगितलं. मग त्याच्यापैकी आपल्याला माहिती पाहिजे, आपण प्रत्येक जहाज ट्रॅक करायला असायला पाहिजे. देर इज समथिंग कॉल्ड ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम, AIS. ते प्रत्येक जहाजावरती इन्स्टॉल करणं आजकाल कंपल्सरी आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की कोणतं जहाज कुठून कुठे जात आहे, Yes. त्या जहाजाचा मॅरिटाईम कोड काय आहे, सगळं त्याच्यात माहिती असते. पण हे मोठ्या जहाजांना फार सोपं आहे. चॅलेंज असते हे जे लहान फिशिंग बोट्स आहेत. आणि ऍज पर रेग्युलेशन सगळ्यांना इट इज मॅन्डेटरी टू बी प्रोव्हाइडेड विथ GPS. ओके. आणि ज्यावेळेला GPS त्यांना मिळतं त्यावेळेला त्यांची पोझिशन सुद्धा ट्रान्समिट होते. पण बरेचसे फिशरमॅन, म्हणजे आपण ऍक्च्युअली फिशरमॅनला दोष देऊन काही फायदा नाही. त्या ज्या कंपनीज ज्या फिशिंग बोट ओन करतात त्यांना एन्श्युअर करायला पाहिजे की हे सगळे रूल्स प्रमल्गेट करायला पाहिजे. दॅट इज अ चॅलेंज. त्याच्याकरता आपण आपलं कोस्टगार्ड खूप प्रयत्न करत आहे. आणि नंतर ऍज पर लेटेस्ट रेग्युलेशन प्रत्येक स्टेटमध्ये मॅरिटाईम ज्यांचं सीसाठी संबंध आहे दे हॅव टू हॅव मॅरिटाईम बोर्ड. ओके. आणि त्याचमुळे लेजिस्लेशन पास व्हायला पाहिजे. आणि एक वेळ असं होतं ज्यावेळेला आपण पायरेट्स पकडले आणि आम्हाला माहित नव्हतं कोणाला हँडल करायचं. ज्यावेळेला आम्ही तुम्हाला वाचलं असेल ते 23 पायरेट ज्यावेळेला 2008-9 मध्ये आपण जे कॅप्चर केले, त्यामुळे मुंबई पोलीस स्टेशन म्हणाला दे आर नॉट इन आवर टेरिटरी, आम्ही कसं काय घेणार. मग त्यानंतर येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेला त्यांना तुरुंगात टाकलं त्यानंतर रूल्स बनवायला सुरुवात झाली. आणि त्या दृष्टीने आता बरेचसे चेंजेस होत आहेत. आणि मॅरिटाईम पोलिस इज इन ऍक्शन. आधी त्यांच्याकडे बोट्स पण नव्हत्या, आता सरकारने त्यांना ग्रांट्स दिलेत, बोट्स दिलेत. मग नंतर एकदा बोट दिलं तर त्यांना मेंटेन कसं करायचं ते माहित नव्हतं. मग त्यासाठी कोस्टगार्ड, नेव्ही बरीचशी मदत करत, जरी तो नेव्हीचा चार्टर नसला तरी. पण सिन्स दे आर न्यू टू मॅरिटाईम वर्ल्ड आम्ही त्यांना खूप मदत करतोय. सर, आता एकंदरीत न्यूट्रिशन, फिशरमन आणि या अनुषंगाने सगळ्या इकॉनॉमिक गोष्टी तर झाल्याच, पण स्ट्रॅटेजिकली सुद्धा म्हणजे एकंदर नेव्हल पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा इंडियन ओशन रिजन इज अ व्हेरी चॅलेंजिंग ओपन ओशन रिजन. आणि भारताच्या संदर्भामध्ये भारताचं दुर्दैव आहे की दरवेळेला त्यांच्या आजूबाजूचे साऊथ एशिया आपण म्हणतो आणि त्यातला मेजर इंडिया आहे, जे सगळे देश असतात त्यांच्याबरोबरचे संबंध आपले या अनुषंगाने बिग ब्रदर अशा प्रकारे ते ट्रीट करायला जातात, जरी आपण बिग ब्रदरली वागणूक दिली नाही तरी. आणि मग त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात, जसं आता मालदीवच्या संदर्भात निर्माण झाले. मालदीव परत एकदा भारताच्या अशा सगळ्या बाजूनी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जसं म्हणाला, तर हा स्ट्रिंग ऑफ पर्ल्स चीनच्या दृष्टीने जरी असला तरी भारतासाठी तो गळफास ठरू शकतो. अगदी खरं आहे. कारण की मला एका फेमस पॉलिटिशियनचं वाक्य आठवतं की तुम्हाला जर का प्रॉस्पर करायचं असेल, तुम्ही एन्श्युअर करायला की तुमचे शेजारी सुद्धा प्रॉस्पर व्हायला पाहिजे. ते जर का गरीब असले, तुम्ही श्रीमंत असले, तर तुमचे कधीच संबंध चांगले राहणार नाही. आपण त्या परिस्थितीत सापडलोय. तुम्ही बघा आता आपल्या शेजारचे देश, पाकिस्तानमध्ये देर इज अ फायनान्शियल इकॉनॉमिक क्रायसिस. श्रीलंका हॅज गॉन थ्रू दॅट. बांगलादेश इज कमिंग आउट ऑफ दॅट. बांगलादेश सुद्धा प्रॉस्पर सुरू झालाय. आणि त्यामुळे साहजिकच आहे की ही जी वृत्ती राहील की अरे आपल्या शेजारचा देश एवढा प्रॉस्पर करतोय, आपण करत नाहीये. तर त्याकरता आपण असे काही स्टेप्स घेतोय की आपण त्यांना सुद्धा एनकरेज करतोय की तुम्ही सुद्धा प्रॉस्पर व्हा. ते पॉलिटिकली थोडंसं अवघड आहे. त्याचा डेफिनेटली मिलिटरीवरती फरक. तुम्ही उदाहरण घ्या कच्छ थीव आयलँड, मालदीव्स. आणि मालदीव्सची आपले नेहमी संबंध चांगले राहिलेत. आणि ऑब्व्हियसली पॉलिटिकल अप्स अँड डाऊन्स तर होतच राहतात. पण तुम्ही एक विचार करा, जर का आपल्या देशाने मालदीव्सला मदत नाही केली तर त्या देशाचं काय होईल. आणि ते त्यांना कळालंय, पण त्यांना ते कळत नाही की तिसरा देश त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. टाइम इज नॉट व्हेरी फार. त्यांना ते लवकरच रिअलाइज होईल. आणि जे आपल्या MEAने किंवा आपल्या सरकारने जे स्टेप्स घेतल्यात ते अतिशय चांगले आहेत. आणि हळूहळू त्यांना ते रिअलाइज होईलच. सर, आता मालदीवचा विषय निघालाय आणि भारतीय नौदलाला तिथून कमबॅक व्हावं लागलंय, तिथून आपला तळ मागे घ्यावा लागलाय मालदीवमधून. तर स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण त्याच्याकडे कसं बघता आणि त्याचे काय नेमके इफेक्ट होऊ शकतात आगामी काळामध्ये? सर, हा चीनच्या दृष्टीने चंचू प्रवेशाची संधी आहे. त्यांना जी फॉरेन पॉलिसी कॅरेट अँड स्टिकची ते फॉलो करत आलेले आहेत, त्याच्या परत एकदा प्रयोग करण्याची संधी त्यांना यातून मिळेल का? अगदी मिळाली आहे. जरी मालदीव स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे, आपण जी त्यांना मदत करत होतो दॅट वॉज नॉट फ्रॉम स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यू. ती फक्त आपण त्यांना ह्युमॅनिटेरियन असिस्टन्ससाठी मदत करत होतो. आणि त्यांना ते माहिती आहे, श्रीलंकेला पण माहिती आहे. ज्या वेळेला सुनामी स्ट्राईक झाला 2004-05 मध्ये, भारत हा सर्वप्रथम देश मदतीला पोहोचला होता. नॉट ओनली टू श्रीलंका. आपले जहाज जे
मलाका स्ट्रेटमध्ये सगळ्यात आधी इंडोनेशियाला पोहोचले होते. येस. आणि नंतर मग अमेरिकेची मदत आली आणि चायना वॉज नो वेअर. आणि हे सगळं जगाला माहिती आहे. तर चायना वॉन्ट्स टू चेंज दॅट रेप्युटेशन. पण त्यांचं जे बिझनेस माइंड आहे त्याच्यामुळे त्यांना थोड्याशा अडचणी होतात. पण आपण त्यांना मदतीसाठी उत्सुक नव्हतो, आपण त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी उत्सुक होतो. आणि जर का तुम्ही अंतर बघितलं, मालदीव्स अगदी आपल्या जवळ आहे. म्हणजे वी डोंट हॅव टू बी बेस्ड देअर. येस. आपण आपल्या वेस्ट कोस्ट वरती आपलं तुम्ही बघाल कारवार आहे, कोचीन आहे, मँगलोर आहे, गोवा आहे, ट्युटिकोरिन आहे. आपले खूप बंदर आहेत तिथे. त्यामुळे आपल्याला तिथे एस्टॅब्लिश करण्याची गरज नाहीये. त्यांना उलट आपल्या मदतीची गरज आहे. वी आर नॉट डेस्परेट टू हेल्प देम. ओके. आणि ते चायनाला माहितीये. पण जर का चायनाला त्यांना सपोर्ट करायचं असेल, त्यांना हजारो मैल दूरवरनं त्यांना सपोर्ट करावं लागेल. Yes. आणि वी नो इट इज नॉट एझी. म्हणजे जे आपण म्हणतो ना, त्यांचा टेल खूप लांब होईल, त्यांची सेफ्टी खूप मोठी होईल त्यांना जर का मदत करायची असेल. येस. अँड दे नो वी हॅव गॉट कॅपेबिलिटी टू कट दॅट टेल एनी टाइम. जसं तुम्ही बघा आता हंबनटोटा पोर्ट किंवा श्रीलंकेमधलं काय, त्यांनी ते बांधलं पण एक्सप्लॉयटेशन कुठे झालं आणि उलट त्यांच्यावरती कर्ज वाढलं. नाव दे आर ऑफरिंग अस टू मेंटेन दॅट पोर्ट. दे आर ओपनिंग देअर एअरफील्ड दॅट इंडिया शुड मेंटेन इट. तुम्ही वाचलं असेल आता, इंडिया आणि रशिया जॉईंटली helping to operate their airport and port. Our steps are happening in right direction. फक्त आपल्याला प्रत्येक पॉलिटिकल पॉवरला लक्षात घ्यायला पाहिजे की वी कॅनॉट निग्लेक्ट ओशन्स, वी कॅनॉट निग्लेक्ट मॅरिटाईम सुप्रिमेसी. पूर्ण जगाला ते माहिती आहे. ज्यावेळेला ऑपरेशन एन्ड्युरिंग फ्रीडम अमेरिका ज्यावेळेला करत होतं अफगाणिस्तानमध्ये, दे हॅड टू ऑपरेट इन अरेबियन ओशन. दे हॅड टू बी डिपेंडेंट ऑन अस. आणि त्यावेळेला जर का त्यांचे जहाज काही प्रॉब्लेम झाले, काय झालं, दे न्यू इंडिया कॅन हेल्प देम टू मेंटेन. सगळे जग आता दे आर व्हेरी कॉशियस अबाउट आवर प्रेझेन्स अँड दे नो पॉझिटिव्ह ऑफ इंडियाज ग्रोथ इन दिस रिजन. आत्ताच आपण ऐकलात हिंदी महासागरीय क्षेत्रात भारतीय नौसेना याविषयी भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांच्या भावेश ब्राह्मणकर आणि शैलेश माळोदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत पुढच्या थेट संवाद या कार्यक्रमात पुढच्या शनिवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.